श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यात आजचा हा 27वा अभंग आहे. त्याच्यावर आपलं आता निरूपण करूया. सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको, रिकामा अर्ध घडी राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरझार हरी वीण, वाया एरझार हरी वीण, नाम मंत्र जप पोटी जाईल पाप, नाम मंत्र जप पोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरुनी राहे, रामकृष्ण संकल्प धरुनी राहे, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको, इंद्रियां सवडी लपू नको, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी, शांती दया पाहुणा हरी करी, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरी पाठ, समाधी संजीवन हरी पाठ, सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी. मनुष्याला म्हणाले या संसारामध्ये सांसारिक सुखाची, विषय सुखाची आत्यंतिक गोडी असते. सर्व सुख गोडी, याला गोडी कशाची असते? या संसारातल्या प्रत्येक गोष्ट, संसारातल्या गोष्टीची त्याला गोडी असते. आता मी हे करणार, मग ते करणार, मग असं होणार, मग तसं, सारखे मनात विचार. या संसाराची गोडी असल्यामुळे संसाराचे विचार त्याच्या ठिकाणी असतात. त्याच्या ठिकाणी वस्तूंचं आकर्षण असतं, व्यक्तींचं आकर्षण असतं, धनसंपत्तीचं आकर्षण असतं, मान सन्मानाचं आकर्षण असतं. हा त्याच्या मनाचा स्वभाव काय ऋषी मुनी संत सत्पुरुष यांनी जाणला. तसाच म्हणाले त्यांनी जाणला असं नाही, तर संसारातील धूर्त लोक त्यांनी जाणलं. आणि याला हे सुख कसं मिळेल? तुला संसारातली सुख पाहिजेत ना, तर कसं तुला सुख मिळेल असं म्हणले. अनेक ग्रंथ, अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आणि सारखा उपदेश देत असतात. जीवनात सुख कसं घ्यायचं याचा उपदेश देत असतात. जो मांगोगे वही मिलेगा असा म्हणतात. या मंत्राचा जप करा रात्री झोपताना, फक्त 3 वेळा म्हणा. काय म्हणतात फक्त 1 वेळा म्हणा. काय म्हणतात पहाटे 4 वाजता उठा, हा मंत्र
11 वेळा म्हणा. आणि चमत्कार बघा, काय काय चमत्कार, तर संसारातली सुख तुम्हाला प्राप्त होतील. हे सगळं संसारातली सुख कशी मिळवावी याच्याबद्दल सर्व चमत्कार सांगत असतात. म्हणजे ही वस्तू या घरात या ठिकाणी ठेवा, ती वस्तू त्या ठिकाणी ठेवा, म्हणजे तुमच्याकडे धन येईल. आता याच्यात पाश्चात्य लोकही काही कमी नाही म्हणले. ते काय काय एक एक सिद्धांत पाठवत असतात, पुस्तकं लिहित असतात. हाऊ टू बिकम सक्सेसफुल, काय हाऊ टू गेट फ्रेंड्स, असं सगळं. लॉ ऑफ अट्रॅक्शन, कुठली गोष्ट आपल्याला मिळवायची असली तर कशी मिळवायची, त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. ते सांगतात की जी इच्छा कराल ती मिळेल. खरं पाहिलं असता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे मनुष्याचं मन आधीच त्याला अट्रॅक्शन आहे, या संसारातच आहे म्हणाले. तुम्ही काय सांगता, संसाराचं अट्रॅक्शन आहे, हाच लॉ आहे म्हणजे खरा लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि मनुष्याचं मन हे संसाराच्या गोडीने, संसाराच्या विषय सुखात आकर्षित होत आहे. पण ते का आकर्षित होतं संसाराकडे याचा विचार कोणालाच सुचत नाही. आणि तो विचार आपल्या महान ऋषीमुनींनी, साधू संतांनी, सद्गुरूंनी तो विचार केला आणि आपल्या शिष्यांना संवादाद्वारे, आपल्या ग्रंथाद्वारे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आणि म्हणून म्हणतात, सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी. षटशास्त्र, 6 शास्त्र निर्माण केली. न्याय, वैशेषिक, मीमांसा, दर्शन, काय हे वेदांत, योग, असे अनेक असे शास्त्र निर्माण केली. आणि मनुष्याला या संसारात सुख कसं होईल, तसंच परमेश्वराचं भक्ती कशी होईल, घडेल, हे त्या शास्त्रामध्ये त्यांनी सांगून ठेवलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुला सर्व संसारातली गोडी संसाराचीच गोडी आहे, संसाराच्या सुखाचीच तुला गोडी आहे. तर या सर्व शास्त्रांचा अभ्यास कर आणि रिकामा अर्धघडी राहू नको, अर्धघडी सुद्धा रिकामा राहू, आळसात घालू नको. सर्व शास्त्रांचा अभ्यास कर आणि तू ह्या संसारातलं सुख मला कसं मिळेल याचा अभ्यास कर, आणि तसं कर म्हणा. पण म्हणजे या 6 शास्त्रांचा अभ्यास करण्याची इच्छा कोणाला होणार नाही. कारण ही शास्त्रे म्हणले मनाला संसारात सुख नाही असं सांग. आपले षटशास्त्र आहे ते शेवटी काय सांगतात, या संसारात सुख नाही असं, म्हणून ते तुला पटणार नाही म्हणतात. मग त्याआधी तू असं कर की म्हणजे या जगातील उत्कृष्ट सुख म्हणून जे काही आहे, जसं उच्च शिक्षण, विदेशात जायचं, खूप पदव्या घ्यायच्या, खूप पैसा मिळवायचा, विदेशात म्हणले बीच साईडचा बंगला घ्यायचा, अब्जोपती उद्योजकाची मुलगी तिच्याशी लग्न करायचं, असं म्हणले. मध्येच पेपरमध्ये आलं होतं, एका अब्जोपती उद्योजकाने आपल्या मुलाला याच्या लग्नामध्ये अमेरिकेमध्ये बीच साईड बंगला दिला. किती 10 रूम्स, 10 बेडरूम्स आहे, 10 बेडरूम्स बंगला. आपल्याकडे 2 BHK 3 BHK म्हणजे मोठं झालं. ते 10 बेडरूमचं आणि बीच समोर, बीच वर. आणि किती 140 करोड का काहीतरी. तेव्हा म्हणले हे सर्व मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि अर्धघडी सुद्धा रिकामा राहू नका, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तिथं म्हणले विदेशामध्ये एवढं एन्जॉयमेंट आहे, एवढं एन्जॉयमेंट आहे की बस एन्जॉयमेंट करा, पार्ट्या करा, अमुक पार्टी तमुक पार्टी. त्या पार्ट्यांचं नाव पण वेगवेगळे असतात, त्या पार्ट्यांची नावही वेगवेगळी असतात. काय ना पैसा कमवायचा आणि देव वगैरे काही नाही, म्हणजे मंदिरात जाणं वगैरे वगैरे हे काहीच नाही. परमेश्वराची आराधना करणं वगैरे काहीच नाही. इथं फक्त पैसा मिळवणं, त्या पैशाने एन्जॉयमेंट केलं, विकेंडला कुठे कुठे जायचं,
आपल्या इकडे आता तसंच चालू आहे, एन्जॉयमेंट करायचं. असं करता करता म्हणाले ते मग याचा परिणाम काय झाला म्हणा, असं करता करता काय झालं की परदेशामध्ये आयडेंटिटी क्रायसिस निर्माण झाले. म्हणजे काय हो, नवीन नवीन शब्द येतात. तिथे म्हणले स्त्री पुरुष काही भेद नाही, स्त्रियांनी पुरुषासारखं वेश करायचा आणि पुरुषांनी स्त्रियांसारखा काय त्यांना मोठे केस वाढवायचे आणि स्त्रियांनी केस पुरुषासारखे कापायचे, पॅन्ट शर्ट वगैरे सगळं घालायचं. हे सगळं म्हणजे स्त्री आणि पुरुषाचा सगळा भेद मिटवूनच टाकायचा बाहेर. काही कळलंच नाही पाहिजे हा स्त्री आहे का पुरुष आहे. असं होता होता इथपर्यंत ठीक होतं. पण मध्ये एक रिपोर्ट आला, त्याच्यातून असं दिसलं की त्यातून अनेक प्रकार निर्माण झाले म्हणा. आधी किती प्रकार होते, एक स्त्री आणि पुरुष दोन, स्त्री पुरुष आणि तृतीय पंथीय असे 3 प्रकार होते. पण हे या पार्ट्या आणि हे काय म्हणतात स्वैराचार होता होता तिथे एवढे प्रकार झाले, किती प्रकार झाले असतील आश्चर्य वाटेल. 20-22 प्रकार झाले लोकांचे. ते एवढा गोंधळ झाला आता की म्हणाले कोणाला स्त्री म्हणायचं, कोणाला पुरुष म्हणायचं, कोणाला मुलगी म्हणायचं, कोणाला मुलगा म्हणायचं. हे इतरांना कळणं तर राहिलंच म्हणाले, इतरांना तर नाही. पण त्यालाच कळत नाही की मी स्त्री आहे का पुरुष आहे, की मी गे आहे की काय आणखी काय लेस्बियन आहे का. असे अनेक प्रकार झाले, 20-25 प्रकार. त्या 20-25 प्रकारापैकी मी कुठे बसतो हेच त्याला कळत नाही. एवढा गोंधळ होऊन गेला. कशामुळे तर एन्जॉयमेंट आणि पैसा मिळवायचा, पार्ट्या करायच्या, एन्जॉयमेंट करायचं काय, आणि त्याच्यासाठी रिकामा अर्ध घडी राहू नको. तेव्हा म्हणले असा तिचा परिणाम झाला आपल्याकडे. असं हळूहळू ते चालूच आहे. आणि म्हणून सर्व सुख गोडी आधी सर्व सांसारिक सुख प्राप्त करून घेण्यासाठी नेटाने प्रयत्न करावा, आणि ती सर्व प्राप्त झाली असं कळून येतं की अरे यात काहीच सुख नाही म्हणा. उलट याच्यामुळे मोठमोठ्या दुःखांना आपण निमंत्रण देऊन बसलो, आपली आयडेंटिटी हरवून बसलेलो. स्त्री आहे का पुरुष आहे काय कळतच नाही मला. आपण आता म्हणतो हे कोणी चाललं असेल, अरे स्त्री आहे का पुरुष आहे काही कळत नाही. पण आता तर म्हणलं त्यांनाच कळत नाही स्त्री आहे का पुरुष आहे का काय, आणखी काय प्रकार आहे. तर तेव्हा आपण अनेक मोठमोठ्या दुःखांना आमंत्रण देऊन बसलो हे त्याला कळत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार. हा संसार म्हणजे लटिका व्यवहार आहे, खोटा. लटिका म्हणजे खोटा. हा सर्व संसाराचा व्यवहार आहे ना, हा खोटा आहे म्हणाले. तरी मनुष्य याच्यातच सुख, मला या संसारातच सुख होईल असं बघत असतो. अरे नाही बाबा, त्याच्यात काही सुख होणार नाही तुला, त्याच्यात सुख तू बघू नको. लटिका संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिवीण. हरिवीण सगळे येरझार आहे. पण एकदा तू हरीच्या मार्गामध्ये ये आणि मग म्हणजे सर्व कमव सर्व कर, काही हरकत, मग तुला काही होणार नाही. तुला कोणी काही नाही, काही तुला कोणी म्हणणार नाही की तू अमुक करू नको, तमुक पैसा कमवू नको, अमुक करू नको. कारण तुलाच लक्षात येईल हे सर्व सुख वैभव हे खोट आहे, दिखाऊ आहे, क्षणभंगूर आहे. आत्ताच्या या क्षणाला आहे, पुढच्या क्षणाला राहील का नाही सांगता येत नाही. असे आपल्यासमोर अनेक उदाहरण आहेत. खूप त्यांच्याकडे ऐश्वर असतं, पण आता बघितलं तर ते इकडे तिकडे भीक मागत फिरत असतो. कोणी नोकरी द्या असं म्हणत असत. काय गावाला खूप मोठे मोठे वाडे आहे, काय हे आहे, पण तिकडे आहे वाडा, इकडे काहीच नाही म्हटलं. आता त्यांच्याकडे काहीच नाही. या क्षणाला जे सुख हाताशी आहे म्हणा, ते दुसऱ्या क्षणाला मिळेलच असं काय सांगता येत नाही. आज सुख आहे, पुढच्या क्षणाला मिळेल, उद्या मिळेल, काय सांगता येत नाही. आणि म्हणून इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, चेंज इज द ऑर्डर ऑफ द डे. हे जग सारखं बदलत असतं ना. आणि म्हणून मग शेवटी
हे सर्व लोक हरतात आणि मग शेवटी आता अमेरिकन लोक इतर ठिकाणी हिंदू धर्मामध्ये सगळे येतात. हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, ते आपण बघतो कीर्तन करत जात असतो. असे याच्याकडे वळतात ना, तेव्हा अशा या संसारात आमचे महाराज सांगतात, अशा या संसारात श्रीहरी हेच एक सत्य आहे. काय सत्य आहे या संसारात? श्रीहरी हेच एक सत्य आहे आणि त्याच्या ज्ञानापासून मिळणारं सुख तेच खरं सुख आहे, ते शाश्वत सुख आहे. म्हणजे संसारात जर सुख तुम्हाला पाहिजे असेल, खरं सुख पाहिजे असेल, तर ते कुठे आहे? श्रीहरी हेच एक सत्य आहे आणि त्याच्या ज्ञानापासून मिळणारं सुख तेच एक खरं सुख आहे, असं आमच्या महाराजांनी लिहिलंय. तेव्हा त्याचा अर्थ काय हो? श्रीहरी हेच एक सुख आणि त्याच्या ज्ञानापासून मिळणारं सुख तेच एक सुख. आम्ही वाक्य वाचलं आणि आम्हाला लक्षात आलं की पण हे लोकांना काय करणार? श्रीहरीच एक सत्य आणि त्याच्या ज्ञानापासून मिळणारं तेच एक खरं सुख. तेव्हा आम्ही विचार केला, म्हणजे इथे श्रीहरी म्हणजे भगवान नारायण जो वैकुंठात राहतो तो सगुण भगवान, सर्व विश्वाचं तो चालक आहे. आणि दुसरे म्हणजे सद्गुरु रूपाने जो येतो आणि ज्ञान देतो. कारण या वाक्यात श्रीहरीचं सत्य, श्रीहरीचं एक सत्य आणि त्याच्या ज्ञानापासून मिळणारं सुख तेच एक सुख. मग ज्ञान कोण देतो? वैकुंठात बसलेला हरी ज्ञान नाही देणार, ज्ञान देण्यासाठी तो सद्गुरु रूपाने येतो, म्हणून त्याला हरी म्हणतात. म्हणून जे श्रीहरीचं ज्ञान देतात त्यांना ते दुसरे श्रीहरी. आणि तिसरा श्रीहरी म्हणजे निर्गुण निराकार हरी, जो निर्गुण निराकार आहे, ज्याच्या ठिकाणी काहीच पोहोचत नाही. पहिला हरी सगुण, तो वैकुंठात राहतो, नारायण, भगवान नारायण सर्व सृष्टीचं चालन करतो. दुसरा हरी म्हणजे ज्ञान देण्यासाठी, कारण ज्ञानापासूनच सुख मिळतं. ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानामुळे सर्व दुःख नष्ट होतं आणि सुख मिळतं. म्हणून ज्ञान मिळण्यासाठी तो सद्गुरु रूपाने येतो. हा दुसरा श्रीहरी. आणि तिसरा श्रीहरी म्हणजे जो निर्गुण निराकार, ज्याचं ज्ञान सद्गुरु देतात, तो निर्गुण निराकार श्रीहरी. या श्रीहरीच्या सर्व रूपांचं ज्ञान तो श्रीहरी सद्गुरु रूपाने येऊन आपल्या प्रिय भक्तांना हे ज्ञान देतो आणि त्या ज्ञानानेच सुख होतं. खरंच सुख कशाने होतं? त्या ज्ञानानेच होतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आम्ही सांगत असतो. म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो गीताबोध दिला त्याच्याबद्दल आम्ही सांगत असतो. कारण ह्या ज्ञानानेच सुख प्राप्त होणार आहे. संसारात सुख नाही म्हणले, संसारी सुख नाही, सुख नाही आधी विचारोनी पाहिजे संतांची धरी बाही. म्हणून आपल्या प्रिय भक्तांना सद्गुरु रूपाने येऊन तो ज्ञान देतो, कारण हे ज्ञान झाल्यामुळे त्याला सुख होणार आहे. आणि हे ज्ञान झाल्यावर त्या भक्ताला कशाचं सुख प्राप्त होतं? समाधीचं सुख प्राप्त होतं. इतर लोक सुख एन्जॉय करण्याकरता निरनिराळ्या प्रकारच्या पार्ट्या करतात. हल्ली सुख म्हणजे काय? पार्ट्या करणं म्हणजे सुख. असंच म्हणले, त्या उद्योजकाच्या मुलाच्या लग्नात अशीच एक पार्टी झाली. त्या पार्टीचं नाव काय? आम्ही वाचत असतो वर्तमानपत्रात. तो म्हणले टोंगा पार्टी. टोंगा पार्टी, टोंगा पार्टी म्हणजे काय हो? तर त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं वर्णन, म्हणजे स्त्री पुरुषांनी, तरुण तरुणींनी एकत्र यायचं आणि त्या दिवशी एकाच प्रकारच्या एकाच रंगाच्या एकाच डिझाईनचे असे तोकडे तोकडे कपडे नेसायचे आणि एकाच प्रकारचे एकाच रंगाचे बूट घालायचे आणि तिथे येऊन नाचायचं आणि गायचं आणि हसी मजाक करायचं. याला काय म्हणतात? याला सुख, याला एन्जॉयमेंट. पण त्या एन्जॉयमेंटची परिणती काय होतं तुम्ही सांगितलं. परंतु खरंच सुख नाही आहे मॅडम. खरंच सुख किंवा सत्य असं सुख
हे सद्गुरूंकडून जे ज्ञान, हरिस्वरूपाचं जे ज्ञान मिळतं म्हणजे त्यातच आहे. जे ज्ञान सद्गुरू सांगत असतात त्याच खरं सुख आहे. म्हणून किरण म्हणाला की मला ते परत ऐकावं असं वाटतं, म्हणून मी आपलं हे काय म्हणतात व्हिडिओ ऐकतो. म्हणा काल आमच्या याचा फोन आला, विनीतचा फोन आला, तो पण म्हणाला मी ऐकतो म्हणले, मला खूप खूप बरं वाटतं, खूप आनंद होतो म्हणले. हा, अरे तुला आनंद होतो ना, खूप बरं वाटतं ना, हे काही साधी गोष्ट नाही म्हणले. हे कशामुळे होतं? हे सुख आहे म्हणाले, हे शाश्वत सुख आहे, हे लक्षात ठेव. हे तुला प्रवचन ऐकल्यानंतर तुला बरं वाटतं, आनंद वाटतं. हे तुझ्या ठिकाणी जो श्रीहरीने त्याला आनंद होतो, तो सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि त्याला हे सुख पाहिजे असतं, त्याला पार्ट्यांचं सुख नको असतं, त्याला मित्रमंडळीचं नातेवाईकांचं सुख नको असतं, त्याला कुठलं सुख पाहिजे असतं? तर त्याला त्या ज्ञानाचं सुख पाहिजे असतं. आणि त्या ज्ञानामध्ये जो आनंद आहे तो आनंद त्याला होत असतो. आणि म्हणून तू जेव्हा ऐकतोस तेव्हा तू नसतो ऐकत, तुझे कान वगैरे ऐकतात, पण तुझ्या अंतःकरणात बसलेला तो श्रीहरी तो ऐकत असतो. म्हणून सद्गुरू सांगतात की अरे श्रीहरीचं ज्ञान, सद्गुरू श्रीहरीचं ज्ञान करून देतात. श्रीहरी म्हणजे काय? आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की श्रीहरी हा सत्य, म्हणजे तुमच्या हृदयात बसलेला श्रीहरी हा सत्य. आणि तो जेव्हा तुम्ही पार्टीमध्ये जाता तेव्हा तो श्रीहरी झोपून जातो. ते म्हटलं तुमची चालू द्या पार्ट्या, सगळं करा, एन्जॉय करा, तुमच्या मनाला बरं वाटेल, मन बुद्धी सगळं यांना बरं वाटेल, पण श्रीहरीला बरं वाटणार नाही. म्हणून तो झोपतो तिकडे, शेषशय्येवर झोपून जातो. काय पण भक्त जेव्हा ऐकतात ते म्हणतात की आम्हाला ना खूप आनंद झाला. काय आम्ही असं ऑफिसला जाताना सुद्धा ऐकत असतो, ऑफिसहून येताना ऐकत असतो, आणि गुरुवार शुक्रवारी तर आम्ही ऐकतोच. तेव्हा हे ऐकत असताना ते कोण ऐकतो? हो, अरे बाबा तू तर ऐकतोस, पण तुझ्या ठिकाणी जो सत्य हरी आहे आत्मरूपाने तो ऐकतो आणि त्याला आनंद होतो, त्याला सुख होतं. म्हणून ते खरं सुख, सत्य सुख. आणि तो आत्मा म्हणजे खरा श्रीहरी तो आत्मा आहे, असं सद्गुरू दाखवून देतात. तो खरा श्रीहरी तो आत्मा आहे आणि तो खरा सत्य आहे. आणि त्याला जे ज्ञानाची आवड आहे, म्हणजे तुला संसारातल्या सुखाची गोडी आहे, आणि तुझ्या ठिकाणी जो आत्मा आहे त्याला कसली गोडी आहे? त्याला गोडी आहे ज्ञानाची गोडी आहे. आणि म्हणून सद्गुरू जे ज्ञान सांगतात त्याचा आनंद त्या आत्म्याला होतो. तू म्हणतो मला आनंद झाला, पण नंतर विसरून जातो, परंतु त्या आत्म्याला खरा आनंद होत असतो. आणि ते खरं शाश्वत ज्ञान, ते खरं, तो खरा श्रीहरी. आणि ते खरं त्या श्रीहरीच्या खऱ्या शाश्वत ज्ञानाचं शाश्वत सुख आहे, म्हणजे ते कधीही न संपणार आहे. म्हणून मनन चिंतन आत्मा वा अरे श्रवणीयम, आत्म्याच्या बद्दल श्रवण करावं. त्या श्रीहरीला आत्म्याला कसं भेटायचं? म्हणजे सद्गुरू जे ज्ञान सांगतात ते श्रवण करावं. आत्मा वा अरे श्रवणीयम मननीयम चिंतनीयम निदिध्यासितव्यम. आणि हा मार्ग आहे म्हणाले. तू हा मार्ग सोडून त्या संसाराच्या मार्गाने चाललाय, एन्जॉयमेंटच्या मार्गाने चाललाय. सर्व सुख सोडी, सर्व सुख गोडी, संसाराची सुखाची गोडी आहे म्हणलं. संसार सुख किती भोगलं तरी त्याची तृप्ती होतच नाही म्हणलं. दररोज म्हणले जरी पार्टी ठेवली तरी तू जाशील, खाशील, पिशील, एन्जॉय करशील, पण तरी तू दुःखीच राहशील म्हणलं. तृप्त होणार नाही. की झालं ना, आता मागच्या आठवड्यात झालं, 1 महिन्यापूर्वी पार्टी झाली, आता नाही बाबा, नाही म्हणजे तृप्ती होणार. कारण ते सुख नसून त्या सुखाचा केवळ आभास आहे. तिथे जे तुला संसारात सुख वाटतं ना, ते सुख नाहीये, त्याचा आभास आहे, केवळ आभास आहे. उलट जसं जसं म्हणजे जास्त सुख भोगत जावं तशी त्याची भूक जास्त वाढतच जातो. हो, उन्हाळ्यात जसं गार पाणी प्यावंसं वाटतं, थोडस प्यायला आणखी प्यावंसं वाटतं, आणखी प्यायला आणखी ती तहान वाढते, जास्त प्यावंच लागतं, प्यावंसच वाटतं.
तसं म्हणाले या संसारातलं सुख आहे क्षणभंगूर आहे, परंतु ज्ञानाचं सुख मात्र संपूर्ण तृप्तीचा अनुभव, समाधानाचा, शांतीचा अनुभव आणून देतो. श्रीहरीचं प्रेम नाही तर अनेक जन्म मरणाची फुकट यातायात. आणि म्हणून संसाराचं प्रेम घेता घेता श्रीहरीचं प्रेम तुला नाही लागलं. आणि श्रीहरीचं प्रेम म्हणजे सांगितलं साधी गोष्ट आहे. श्रीहरीचं प्रेम तुला समजत नाही. तुला एवढं समजलं ना की सद्गुरूंचं प्रवचन ऐकताना तुला आनंद होतो, एवढं माहिती आहे ना. झालं म्हणले हाच तो श्रीहरी, ज्याला आनंद होतो तोच तो श्रीहरी आहे तुझ्या हृदयात बसलेला. आणि त्यावेळेला तुला त्याचंच प्रेम असतं आणि त्याच्यामुळे त्याचं ज्ञान तो ऐकत असल्यामुळे त्या श्रीहरीला आनंद होतो, त्याच्यामुळे तुलाही आनंद होतो. आणि त्याच्यामुळे तुला त्या श्रीहरीवर प्रेम जडतं, हे अधिकाधिक ऐकावं असं वाटतं. हे हरिवरचं प्रेम आणि ते श्रीहरीचं ज्ञान एवढं तर सोपं आहे म्हणाले, अत्यंत सोपं आहे. नाही तर एवढा ग्रंथात वाचशील काहीच करणार नाही म्हणते. आणि म्हणून हे मिळण्याची जागा कुठे आहे तर सद्गुरूच्या ठिकाणी सगळं मिळतं म्हणाले. कारण सद्गुरू हे श्रीहरी आहे आणि म्हणून तिथे मिळतं. आणि हे जर मिळत असून जो घेत नाही त्याला म्हणले जन्म मरणाची फुकट यातायात त्याच्या मागे लागेल. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरुनी राहे. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरुनी राहे. म्हणजे अनेक जन्मीच्या पुण्याईने या हरिनामाची गोडी लागली म्हणा. एवढं पाप केलं या संसारामध्ये तू एन्जॉयमेंट तिच्या नावाखाली. कोटी जाईल पाप, या जन्मीच्या पापामुळे अनेक संकट, दुःख, यातना या जन्मी भोगाव्या लागतात. त्यावेळी म्हणले हरीच धावून येतो आणि रक्षण करतो. हरीचं नाम सद्गुरू जेव्हा देतात, तो हरिनाम मंत्र देतात, गुरु मंत्र देतात, तेव्हा म्हणले तो त्या हरी धावून येतो आणि रक्षण करतो. हरिनामाने सर्व पापांचा नाश होतो आणि नाश होईपर्यंत रक्षण होतं म्हणले भक्ताचं. म्हणून ते हरिनाम सदैव मुखाने गायले जावे. आता गायलं कसं जाणार म्हणले, ते हरिनाम कंटाळा येतं म्हणजे काही लोक. तर त्याचा संकल्प मनामध्ये नेहमी झाला पाहिजे. जसं आपल्याला संसारामध्ये वाटत असतं की नातेवाईकांकडे जावं, त्यांना बोलवावं, पार्ट्या कराव्या, जेवायला बोलवावं, हसी मजाक करावी, एन्जॉयमेंट करावी, हॉटेलमध्ये जावं, यात वाईट काही नाही. परंतु याचे संकल्प जेव्हा मनामध्ये जेव्हा राहत असते, याचे संकल्प मनात राहतात. आता एन्जॉयमेंट आपणही करतो, आपले भक्ती करतात, पण काय 2-4 दिवस झाले की किरणचा आम्हाला फोन येतो किंवा आम्ही त्याला फोन करतो. मग तो विचारतो सद्गुरू असं असं झालं, एवढं आता झाला, एवढी प्रगती झाली, आपण जे बोलवलं त्याचं एवढं झालं, तुम्ही जो संकल्प केला होता त्याचं असं झालं. मग आम्ही त्याला सांगतो पुढचं असं करा, आता हा संकल्प आहे. म्हणजे मनामध्ये, त्यांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये संकल्प हेच चाललेले असतात. भले आम्ही कुठे हॉटेलमध्ये गेलो, इतरांच्या बरोबर काय पार्टीमध्ये गेलो, कुठेही गेलो, तरी आमच्या मनामध्ये मात्र हे संकल्प राहणार. आणि म्हणून त्या संसाराचे संकल्प नाही. आणि म्हणून संकल्प हा फार महत्वाचा आहे म्हणाले. हरिनामाने पापाचा नाश होतो आणि ते हरिनाम सदैव मुखाने गायले जावं. म्हणून काय करायला पाहिजे, त्या हरिनामाचा संकल्पच पाहिजे मला. की सद्गुरूंचं मी प्रवचन ऐकेन, त्यांच्याशी बोलीन, त्यांच्या कार्यामध्ये मी सहभागी होईल. काय करायचं त्यांना स्वतः विचारणार. आम्ही सांगतो अमुक करा तमुक करा, त्यांनी प्रत्येक स्वतः विचारलं पाहिजे मी काय करू आता, असं विचारलं पाहिजे. तेव्हा म्हणले लक्षात येतं की याच्या मनामध्ये संकल्प आहेत, हरिनामाचे संकल्प आहेत. कारण संकल्प विकल्पात्मकम मन म्हणजे काय, संकल्प आणि विकल्प. मनामध्ये निरंतर संसाराचे संकल्प, विकल्प, चिंता यांचाच व्यापार चालू असतो. आणि त्याच्याच प्रमाणे बोललं जातं, तशीच कृती घडते आणि त्याचं तसंच सुख दुःख रूपी फळ भोगावं लागतं. म्हणून मनामध्ये नेहमी हरिनामाचं संकल्प निर्माण झाले पाहिजे. तू संसारात राहा, खुशाल राहा, संसारात राहू नको असं आम्ही म्हणत नाही, काही करू नको असं आम्ही म्हणत नाही.
परंतु संकल्प हरिनामाचे पाहिजे, संकल्प सद्गुरूंच्या कार्याचे पाहिजे. म्हणजे बरोबर निवाडा होईल, तुला कुठे जायचं कुठे नाही बरोबर कळेल. नाहीतर म्हणले संसाराचे संकल्प तुला काही करणार. पण मनामध्ये हरिनामाचे संकल्प हे निर्माण होणार कसे? तर ते निर्माण होण्यासाठी सद्गुरूंच्या संगतीत, त्यांच्या कार्यात, त्यांच्या सेवेत, ते सांगत असलेल्या ज्ञानबोधात नेहमी मनाला गुंतवून ठेवता आलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही किरणचं जेव्हा सांगतो तेव्हा त्यांचा फोन येतो. आमच्या मंडळींना हे असतं, हो त्यांचा फोन नाही आला एक म्हणून आता ते विचार करत असतील, त्यांचा विचार चालू असेल, त्यांचं एवढं बिझी असतात, काय एवढा बिझनेस आहे, कॉलेज आहे, हे आहे ते आहे. फोन नाही आला म्हणजे काय, येईल फोन. पण त्यालाही सवय झाली, फोन नाही आला फोन नाही आला म्हटलं येईल फोन, आणि मग तेवढा फोन येतो. म्हणजे संकल्प, एक सद्गुरूंचा संकल्प, भक्तांचा ध्यास, आणि इतरांनाही ध्यास लागतो, इतरांनाही ध्यास लागतो. मग इतर लोकही विचारतात काय मग किरणचं काय झालं, मग ते रोहिणी विचारणार, मग ते जोशी विचारणार, मग काय झालं, मग किरण असं म्हणत होता, मग याचं काय झालं, त्याचं काय झालं. म्हणजे सगळ्यांना ध्यास लागतो ना, सगळ्यांच्या ठिकाणी ध्यास लागतो. आणि मग हे हरिनामाचे संकल्प निर्माण होतात, आणि ते मन तिथेच गुंतून राहत. याला सद्गुरु भक्ती असं म्हणतात. आणि सद्गुरु भक्तीच्या साधनेमुळेच मनाला हरिनामाच्या संकल्पात गुंतवून ठेवता येतं. आणि म्हणून रामकृष्ण त्यांनी सांगितलं, रामकृष्णी मन, रामकृष्णाच्या ठिकाणी मन, रामकृष्ण संकल्प धरुणी राहे, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. रामकृष्ण संकल्प धरुणी राहे म्हणजे सद्गुरूंच्या जे सांगतात त्याचे संकल्प आपण धरून ठेवले पाहिजे. कार्यात ते सांगतात, आता असं करायचं, आता यज्ञ करायचा आहे, आता आपल्याला हे पुस्तक प्रकाशित करायचं आहे. कालच आमचं बोलणं झालं की असं पुस्तक कर. मग ते म्हणाले की आपण तिकडे गावाला चिंचगडला तिकडे मोठा कार्यक्रम करू, मग तिकडे पुस्तक प्रकाशित करू. याला संकल्प म्हणतात, याला हरिनामाचे संकल्प म्हणतात. का हरिनाम म्हणजे नुसता जप नाही आहे म्हणाले, तर त्याचे संकल्प आहे. हरिनामामुळेच तर कथा, नामामुळे कथा निर्माण होतात. आता मी जे कथा सांगितली त्या कशामुळे, हरिनामाचे संकल्प आल्यामुळे त्या कथा निर्माण होतात. संकल्प होतो आणि मग त्याचा ध्यास भक्त घेतो, आणि त्याच्यामुळे जे घडतं त्या हरिनामाच्या कथा, आणि त्याच्यातून जो आनंद होतो ते हरिनामाचा अमृत, हरिनामामृत. तेव्हा म्हणले हे सर्व हरिनामाचा संकल्प, हरिनामाचं कथा, हरिनामाचं सार, हरिनामाचं अमृत. रामकृष्णी संकल्प धरुणी राहे, हरिनाम रस. आमच्या महाराजांनी लिहिलंय, हरिनाम रस प्रेम कथामृत, भक्त हृदय नित रंग ही खेलत, कोण बताये बाट गुरु बिन, कोण बताये बाट. तेव्हा म्हणाले रामकृष्ण संकल्प किंवा हरिनामाबद्दलचे संकल्प म्हणजे काय, तर हरी म्हणजे सद्गुरु, त्यांचे प्रेम, त्यांचं नाम, त्यांनी दिलेला मंत्र, त्याच्यामुळे आलेला अनुभव, त्याचं गायन, त्याचे संकल्प, आणि त्याच्यामुळे तशा कथा घडतात, तसे प्रसंग घडतात, आणि त्या प्रसंगाचं गायन करणं, त्याच्यातून रस निर्माण होतो, अमृत रस. त्याचा जो आनंद आहे, त्याचं जे प्रेम, भक्ती, ज्ञान आहे, आनंद आहे, त्याला रस असं म्हणतात. तो भक्ती रस आहे, तो म्हणजेच अमृत. हे सर्व म्हणजेच अमृत. हरिनाम रस प्रेम कथा अमृत, म्हणून हरिनामाला अमृत असं म्हटलेलं आहे. ही जी प्रक्रिया आहे, ही सगळी सद्गुरूंच्या कार्यामध्ये ही सगळी प्रक्रिया होत असते. सद्गुरूंचा संकल्प, भक्तांचा ध्यास, त्याच्यामुळे घडणारं कार्य, आणि त्याच्यातून हरिनाम रस प्रेम कथा अमृत, त्याचे संकल्प मनामध्ये सारखे गुंजन करीत राहिले पाहिजेत. आणि म्हणून यालाच रामकृष्ण संकल्प धरुणी राहे असं म्हणतात. तेव्हा सर्व सुख गोडी साही शास्त्री निवडी, रिकामा अर्ध घडी राहून
को लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरी वीण नाम मंत्र जप पोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरुनी राहे निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सबडी लपू नको तीर्थव्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ. तेव्हा या 3 ओळीवर 6 ओळींचा हा अभंग आहे, मोठा अभंग आहे. त्याच्या पहिल्या 3 ओळीवर आपलं प्रवचन आज आता आपण पूर्ण करू. उरलेलं प्रवचन आपण नंतर करू. ते एवढं सांगून आज पूर्ण करू. श्री गुरुदेव दत्त.